आपल्या अवतीभोवती रोज अनेक माणसं असतात. आपण त्यांच्याशी गप्पा मारतो, चर्चा करतो. पण एक सेकंड विचार करा, आपण सर्वाधिक कोणाशी बोलतो? खरं सांगायचं तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. आपण स्वतःशीच सर्वात जास्त बोलत असतो. पण कसे ना, अनेकदा आपल्या आतला हाच आवाज आपला सर्वात मोठा शत्रू आणि अडथळा बनून उभा राहतो. तर आजच्या या विश्लेषणात आपण याच अदृश्य शत्रूवर मात कशी करायची आणि स्वतःची खरी ताकद कशी ओळखायची हे अगदी सविस्तरपणे उलगडून पाहणार आहोत. आपण स्वतःशी सर्वाधिक काय बोलतो हा प्रश्न जितका साधा वाटतो ना, तितकाच तो गंभीर आहे. कारण आपण नीट लक्ष दिलं तर अनेकदा हा आतला आवाज प्रचंड नकारात्मक, भीतीदायक आणि आपल्याला सतत मागे खेचणारा असतो. पण विचार करा, जर आपण हा अंतर्गत संवादच बदलून टाकलात तर आपल्या आयुष्यातलं चित्रच कसं पूर्णपणे बदलू शकतं हेच आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. आजच्या या प्रवासात आपण प्रामुख्याने 5 टप्प्यांतून जाणार आहोत. पहिला टप्पा म्हणजे स्वतःशी संवाद आणि आपली खरी शक्ती. दुसरा, परिस्थिती बदलण्याची तयारी. तिसरा, एकाग्रता आणि जिंकण्याची मानसिकता. चौथा, दृष्टिकोन आणि अनिश्चिततेचा स्वीकार. आणि शेवटी 5वा टप्पा म्हणजे विचारांवर मात करणारी कृती. थोडक्यात सांगायचं तर आज आपण दैनंदिन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली असं मानसिक टूलकिटच तयार करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, स्वतःशी संवाद आणि आपली खरी शक्ती. आपली खरी ताकद तेव्हाच जागृत होते जेव्हा आपण आपल्या रोजच्या चिडचिडीचं आणि नैराश्याचे मूळ कारण नेमकं काय आहे हे मुळापासून समजून घेतो. आता आपल्या दैनंदिन जीवनातले हे 3 खूप ओळखीचे प्रसंग बघा. पहिलं उदाहरण म्हणजे जोडीदाराने घरकामात अजिबात मदत न करणं. दुसरं, ऑफिसमध्ये आपण इतकी मेहनत करतो पण त्या कामाची काहीच कदर न होणं. आणि तिसरं, जॅक नावाच्या एका व्यक्तीसारखं जुन्या आठवणी किंवा जुने गैरसमज मध्ये आणून नवीन नात्यात अगदी किरकोळ कारणांवरून मोठे वाद घालत बसणं. आपण अशा असमाधानकारक परिस्थिती वारंवार का सहन करतो? कारण कुठेतरी अंतिमतः ती आपणच केलेली एक सोपी निवड असते. आपण त्याविरुद्ध काहीच करत नाही. मग ही नकोशी वाटणारी परिस्थिती बदलायची कशी? तर खरी शक्ती एका अगदी साध्या प्रश्नातून येते. आणि आपल्या टूलकिटमधलं हे पहिलं सकारात्मक वाक्य आहे, मी तयार आहे का? स्वतःला ओळखून हा प्रश्न विचारणं हीच बदलाची पहिली आणि सर्वात मोठी पायरी आहे. ही नको असलेली नोकरी किंवा हे रोजचे घरगुती वाद कायमचे बदलण्यासाठी आपण खरोखरच तयार आहोत का? हे पहिलं वाक्य आपली पूर्ण मानसिकता बदलण्याची जबरदस्त सुरुवात करतं. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, परिस्थिती बदलण्याची प्रत्यक्ष तयारी. एकदा का आपण ठरवलं की हो, मला बदलायचं आहे, की मग जी नकारात्मक परिस्थिती आपण ओळखली आहे ती बदलण्यासाठी आपण सक्रियपणे पावलं उचलायला सुरुवात करतो. पण हे सोपं नसतं. आपल्या मनात खोलवर काही नकारात्मक समजुती घट्ट बसलेल्या असतात, जसं की मी प्रेमाच्या लायकीचंच नाही किंवा मी पुरेसा हुशार नाही. जेव्हा आपण हे स्वतःला सतत सांगतो तेव्हा आपण स्वतःचं नुकसान करणारं एक चक्र किंवा सायकल तयार करतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हीच नकारात्मक समजूत खरी ठरवण्यासाठी आपण नकळतपणे कठोर परिश्रम घेऊ लागतो. आपणच आपल्या अपयशाचे शिल्पकार बनतो आणि स्वतःलाच सतत मागे खेचत राहतो. मग हे स्वतःलाच हरवणारं दुष्ट चक्र कसं मोडायचं? त्यासाठी आपल्याला स्वतःमधल्या त्या नकारात्मक घाबरवणाऱ्या आवाजाला गप्प करावं लागेल. आणि त्यासाठी एक दुसरं शक्तिशाली वाक्य नेहमी लक्षात ठेवायचंय, मी जिंकण्यासाठी तयार आहे. आपण खरोखरच जिंकण्याच्या प्रक्रियेत आहोत आणि त्यासाठी पात्र आहोत हे स्वतःला अगदी ठामपणे सांगणं अत्यंत गरजेचं आहे. इथूनच खऱ्या अर्थाने एक नवी सुरुवात होते. तिसरा टप्पा खूप महत्वाचा आहे, एकाग्रता आणि जिंकण्याची मानसिकता. आता आपण ही जिंकण्याची मानसिकता प्रत्यक्ष व्यवहारात कशी आणायची ते बघूया. विशेषतः जेव्हा आपल्याला अभ्यासात किंवा एखाद्या सखोल कामात प्रचंड एकाग्रतेची म्हणजे फोकसची गरज असते. अभ्यासातील एकाग्रता किंवा कामाचा फोकस वाढवण्यासाठी हा एक मस्त साप्ताहिक कृती आराखडा नक्की वापरून बघा. स्वतःला सतत आठवण करून द्या की मी जिंकण्यासाठी तयार आहे आणि या 3 गोष्टी करा. पहिलं म्हणजे उगाचच सोशल मीडियावर वेळ घालवण्याची स्वतःची सवय आधी ओळखा. दुसरं, गरज पडल्यास कामाच्या किंवा अभ्यासाच्या वेळी इंटरनेट ब्लॉकरचा वापर करा. आणि तिसरं, सर्वात भारी टेक्निक म्हणजे प्रत्येक 90 मिनिटांच्या सखोल अभ्यासानंतर किंवा कामानंतर स्वतःला एक छोटं बक्षीस द्या, जसं की एक छान कॉफी किंवा एक छोटा ब्रेक. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींवर मात करण्याचा हा खरोखरच सर्वात प्रभावी मार्ग आहे. आता आपण चौथ्या टप्प्यावर आलो आहोत, आपला दृष्टिकोन आणि अनिश्चिततेचा स्वीकार. दैनंदिन कामांमधून आता आपण आयुष्यातील मोठ्या आणि अनपेक्षित आव्हानांकडे वळूया. या मोठ्या संकटांना सामोरं जाण्यासाठी योग्य मानसिक दृष्टिकोन कसा असावा हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. बघा,
अनेकदा जीवन आपल्यासमोर अचानक एखादी मोठी आर्थिक अडचण किंवा आरोग्याचं भयानक संकट उभं करतं. अशा वेळी घाबरून न जाता हे तिसरं वाक्य आपला भक्कम आधार बनतं, मला हे जमेल. आता हे वाक्य जादू करून आपल्या वेदना किंवा संकट लगेच कमी करत नाही बरं का, पण आपण कोणत्याही कठीण आव्हानाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी पुरेसे बलवान आहोत याची एक जबरदस्त जाणीव हे वाक्य आपल्याला नक्की करून देतं. हे समजून घेण्यासाठी जरा एका लांबलचक रेल्वे ट्रॅकची कल्पना डोळ्यांसमोर आणा. मागे जो ट्रॅक गेलाय तो आपला भूतकाळ आहे. त्यातलं आपलं पहिलं प्रेम, यश, अपयश आणि बऱ्याच सुंदर कडू आठवणी. आज आपण वर्तमानाच्या एका ठराविक बिंदूवर सध्याच्या संघर्षात उभे आहोत आणि पुढे अथांग पसरलेला ट्रॅक म्हणजे आपलं भविष्य आहे, ज्यात येणारे अनेक आनंद आणि आव्हाने आहेत. भूतकाळात आपण ज्या ताकदीने कठीण प्रसंगांवर मात करत इथवर आलो आहोत तेच हे सिद्ध करतं की आजच्या आणि भविष्यातील सर्व अडथळ्यांनाही आपण तितक्याच लिल्या पार करू शकतो. आपण माणसं सतत हवामानाचा अंदाज का बघतो किंवा शेअर बाजाराचे ट्रेंडसारखे का तपासत बसतो? कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीत निश्चितता किंवा सर्टन्टी हवी असते. पण खरं सांगू, ही निश्चितता म्हणजे केवळ एक भ्रम आहे. ते एक निरर्थक असं सुरक्षा कवच आहे. जोपर्यंत आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून थोडे धोके पत्करत नाही आणि अनिश्चिततेला सामोरे जात नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यात काहीही नवीन, भव्य आणि रोमांचक घडूच शकत नाही. आणि म्हणूनच आपल्या या टूल किटमधलं हे चौथं वाक्य खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे. मी अनिश्चिततेला स्वीकारतो. अनिश्चिततेची भीती बाळगत बसण्यापेक्षा तिला आपला मित्र बनवायला शिकलं पाहिजे. कारण आपली सगळी मोठी स्वप्न आणि खऱ्या संधी याच अनिश्चिततेच्या धुक्यापलीकडे दडलेल्या आहेत. चला, आता आपण या विश्लेषणाच्या 5व्या आणि सर्वात निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. तो म्हणजे विचारांवर मात करणारी कृती. कारण कधीकधी बदलाची सुरुवात फक्त विचारांमधून होत नाही, तर ती थेट कृतीतून करावी लागते. तुम्हाला ऐकून कदाचित धक्का बसेल, पण आपल्या डोक्यात दिवसाला 50,000हून जास्त विचार येतात. बापरे! आता विचार करा, अत्यंत तणावाच्या किंवा घाबरलेल्या अवस्थेत त्या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे निव्वळ वेळेचा आणि ऊर्जेचा अपव्यय नाहीये का? अशा वेळी स्वतःला सकारात्मक विचार कर अशी जबरदस्ती करणं अनेकदा पूर्णपणे फोल ठरतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ऑफिसमधील एखादी महत्त्वाची मीटिंग. समजा तुमची पुरेशी पूर्वतयारी झालेली नाही आणि तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचंय. अशा वेळी स्वतःला नुसतं पॉझिटिव्ह विचार कर सांगत बसलात तर ते अजिबात काम करत नाही. इथं सर्वात महत्त्वाची मार्गदर्शक टिप म्हणजे त्या चुकीच्या आणि भीतीदायक विचारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा, त्यांना तिथंच सोडा. थेट आत्मविश्वासाने जागेवर उभे राहा आणि बोलायला, सादरीकरण द्यायला सुरुवात करा. कृती महत्त्वाची आहे. आणि इथूनच मिळतं आपलं 5वं आणि अंतिम वाक्य, मी माझी कृतीही त्यानुरूप करतो. हा एक जबरदस्त सायकोलॉजिकल उपाय आहे. जेव्हा आपण आतून खूप घाबरलेले असूनही केवळ बाहेरून आत्मविश्वासाने कृती करतो, तेव्हा आपला मेंदू गोंधळतो आणि तो खरोखरच आत्मविश्वासपूर्ण विचार करायला लागतो. म्हणजेच काय? आधी कृती करा, सकारात्मक विचार आपोआप त्या कृतीच्या मागोमाग धावत येतील. चला तर मग आज आपण पाहिलेल्या या 5 अस्त्ररूपी वाक्यांचा पटकन एक सारांश घेऊया. वाद टाळण्यासाठी स्वतःला विचारा, मी तयार आहे का? फोकस वाढवण्यासाठी ठामपणे सांगा, मी जिंकण्यासाठी तयार आहे. संकटात आधार म्हणून म्हणा, मला हे जमेल. नवीन संधी शोधण्यासाठी म्हणा, मी अनिश्चिततेला स्वीकारतो. आणि शेवटी भीतीदायक विचारांवर मात करून थेट ॲक्शन घेण्यासाठी म्हणा, मी माझी कृतीही त्यानुरूप करतो. हे 5 वाक्यांचं टूलकिट अत्यंत सोपं आणि तितकंच प्रभावी आहे. आता जाता जाता हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नक्की स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. उद्या जेव्हा आपण सकाळी उठू तेव्हा पुन्हा तोच जुना नकारात्मक आतला आवाज आपण आपल्याला मागे खेचू देणार आहोत का? की आपण आज मिळवलेल्या या नव्या मानसिक टूलकिटचा वापर करून स्वतःचं जग बदलणार आहोत? ताकद आपल्याच आत आहे. आता फक्त ती ओळखून कृतीत आणण्याची वेळ आली आहे.